नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चालू घडामोडीशी संबंधित डिस्कस करणार आहोत. यामध्ये राज्यसेवा 2020 ची जी होणार आहे ती आहे 11 ऑक्टोबरला होणार आहे आणि कंबाईन जी आहे आपली ती 22 नोव्हेंबरला होणार आहे. परंतु ह्या दोन्हीसाठी चालू घडामोडी कधीपर्यंत येणार आहेत? तर आपण राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेसाठी आपल्याला चालू घडामोडी ह्या मार्च महिन्यापर्यंत येऊ शकतात. म्हणजेच मागच्या वर्षी 2019च्या जून मंथ पासून ते मार्चच्या 2020 पर्यंत म्हणजे मार्च 2020 पर्यंत चालू घडामोडी ह्या राज्यसेवा 2020 ला विचारल्या जाऊ शकतात. तर नंतर आहे कंबाईन साठी कधीचं चालू घडामोडी येऊ शकतात? तर आपण आताच डिस्कस केलं जून मंथ पासून मार्च पर्यंत आपण करणारच आहोत. परंतु तिथून पुढचं सुद्धा कंबाईन साठी करंट विचारलं जाऊ शकतो, ते पण आतापर्यंत म्हणजे सप्टेंबर मंथ पर्यंत हे करंट विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्या करंटला सुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि ह्याच्याशी संबंधित आपण कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील, आतापर्यंत ह्याच्यावर टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणते पुरस्कार विचारले गेलेले आहेत, ते सर्व आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल की कोणतं आपल्याला करंट वाचायचं आहे, कोणतं स्किप करायचं आहे ते तुम्हाला याच्यामधून समजून येईल. करंटसाठी तुम्ही एक वार्षिक बुक घ्या मागच्या वर्षीचं, तसेच तुम्ही आता ह्या वर्षीची सुद्धा जे करंटचे बुक येतात, युनिक अकॅडमीचं आहे, पृथ्वीचे परिक्रमा आहेत, अशा पद्धतीने त्यामधून हेच टॉपिक तुम्ही करा. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगेल तर 80% तुमचा ह्याच्यामध्ये करंट कव्हर होणार आहे. 80% तुम्हाला मार्क्स पण यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हेच टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, ह्याचीच रिव्हिजन द्या, तुम्हाला ह्याच्यामधून भरपूर प्रश्नांची उत्तरं येऊन जातील. तर यामध्ये मी फक्त महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत की जे एक्झामच्या दृष्टीने आता महत्त्वाचे आहेत आणि जे तुम्हाला 80% पर्यंत मार्क्स देऊ शकतात, म्हणजे 12 ते 13 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये देऊ शकतात. तेच टॉपिक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तेच टॉपिक तुम्ही चांगले वाचन करा, रिपीट तेच टॉपिक वाचन करा. तर चला तर पाहूया कोणते आहेत ते टॉपिक. पहिले याच्यामध्ये आपण पाहूया लक्षवेधी घडामोडी. ह्याच्यामध्ये लक्षवेधी घडामोडीमध्ये कोणत्या घडामोडी तुम्ही वाचायच्या आहेत? तर यामध्ये ॲमेझॉन वनवा, ॲमेझॉन जे जंगल आहे जे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे त्याला जी वनवा पेटला होता तिथे, त्याच्याशी संबंधित म्हणजे ॲमेझॉनशी संबंधित सर्व माहिती याच्यामध्ये विचारली जाऊ शकते. कारण राज्यसेवेला पर्यावरण टॉपिकमध्ये ह्याच्याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. आणि नंतर आहे बँकांचे विलिनीकरण. बँकांचे विलिनीकरण हे 2019 मध्ये खूप साऱ्या बँकांचे विलिनीकरण झालेलं आहे. त्यामध्ये नंतर आहे पंचायत राजच्या घडामोडी. पंचायत राजशी संबंधित म्हणजे जे सरपंचाची निवड जनतेतून होती ती आता कॅन्सल करून ती आता सदस्यांमधूनच केलेली आहे. अशा प्रकारे पंचायत राजची जी घडामोडी आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर राज्यघटनेशी संबंधित काय झालं आहे तर त्यामध्ये NRC आहे, CAA आहे. नंतर याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत 101वी घटना दुरुस्तीपासून ते 104 पर्यंत घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. त्या घटना दुरुस्त्या कोणत्या कशाशी संबंधित आहेत, त्या कशा, कोणतं विधेयक मांडलं होतं, कशा पद्धतीचं आहे, सर्व याच्यामध्ये डिस्कस करा. कारण घटना दुरुस्ती टॉपिक हा तुम्हाला पॉलिटीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही डिस्कस करा आणि चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. अजित डोवल जे रिपीट म्हणजेच परत एकदा ते त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्त झालेले आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त झालेले आहेत. आणि उपसल्लागार हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. त्या पदावर कोण आहे तर दत्ता पडसलगीकर हे त्या पदावर नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्याशी संबंधित माहिती तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या कारण ते महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जे टॉपिक आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. तुम्हाला कोणत्याही करंटच्या पुस्तकामधून हे टॉपिक भेटून जातील. नंतर आहे भारतातील 18वा रेल्वे विभाग. तर आतापर्यंत कंबाईनला रेल्वे विभागाशी संबंधित एक प्रश्न विचारला गेलेला होता की ईशान्येकडचा रेल्वे विभाग कोणता आहे, तर त्याशी संबंधित म्हणजे पूर्व ईशान्य जी साईड आहे त्या साईडचा रेल्वे विभाग विचारला गेला होता जो गोरखपूरला होता. त्याशी संबंधित प्रश्न विचारला गेलेला होता. तसाच प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो जो की कंबाईनसाठी खूप महत्त्वाचा आहे. दक्षिण किनारी किनारी रेल्वे निर्माण करण्यात आलेला जो विभाग आहे म्हणजे दक्षिण किनारी साईडला निर्माण करण्याला विभाग आहे तो आहे विशाखापट्टणम. ह्याच्याशी संबंधित माहिती घ्या कारण की हा 18वा रेल्वे विभाग आहे. ह्याच्याशी संबंधित चांगल्या पद्धतीने माहिती घ्या. नंतर आहे भारताचे पहिले लोकपाल न्यायमूर्ती PC घोष. जे लोकपाल पद निर्माण करण्यात आलं आहे त्या पदावर पहिले एक लोकपाल नियुक्त करण्यात आलेले आहेत जे की न्यायमूर्ती PC घोष हे आहेत. लोकपालशी संबंधित भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचन करून घ्या.
ह्याच्याशी संबंधित घोषवाक्य तयार करण्यात आलेलं आहे लोकपालचं. नंतर याचं जे चिन्ह आहे बौद्ध चिन्ह ते पण याच्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. कुणी तयार केलं आहे ते सर्व याच्यामध्ये वाचन करून घ्या चांगल्या पद्धतीने. नंतर जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल. जागतिक लोकसंख्या स्थिती अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, भारताची लोकसंख्या 136 कोटीपर्यंत गेलेली आहे. या सर्व त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये स्थिती अहवालामध्ये दिलेला आहे. ती चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या, कारण ते इकॉनॉमिक्स मध्ये हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जो टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे महाराष्ट्राचे 6वे औद्योगिक धोरण. महाराष्ट्राने जे 6वे औद्योगिक धोरण जाहीर केले ते चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे एमपीएससीच्या अध्यक्ष सदस्य निवड प्रक्रिया नवीन नियमावली. ह्याच्यामध्ये एमपीएससीचे जे अध्यक्ष पद आहे त्याची सदस्य निवड प्रक्रिया जी आहे त्याच्याशी संबंधित काही नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. ती नियमावली चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या, कारण एमपीएससीची एक्झाम आपण देतोय म्हणल्याच्या नंतर त्याशी संबंधित माहिती सुद्धा असली पाहिजे. नंतर आहे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश. जे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश झालेले आहेत न्यायमूर्ती शरद बोबडे, त्यांच्याशी संबंधित चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर हे महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे की हे महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे तुम्ही हे चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या, कारण महाराष्ट्राशी संबंधित ज्या घडामोडी असतात त्या याच्यामध्ये विचारले जातातच. कंबाईनला तर विचारले जातात, तसेच राज्यसेवेला सुद्धा विचारले जातात. नंतर आहे सरपंचाची निवड सदस्यांमधून. जी सरपंचांची निवड होती जी की जनतेमधून होती ती आता परत सदस्यांमधून करण्यात आलेली आहे. नंतर आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे कारण महिलांशी संबंधित ज्या घडामोडी घडतात, ज्या रिपोर्ट वगैरे येतात त्याच्याशी संबंधित राज्यसेवेला नक्कीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा रिपोर्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे भारताचा लोकशाही निर्देशांक. भारताचा लोकशाही निर्देशांकांच्या बाबतीत लोकशाही निर्देशांक घसरत चाललेला आहे आपला. तो निर्देशांक कशा पद्धतीने आहे, कसा काढला जातो वगैरे सर्व माहिती याच्यामध्ये वाचन करून घ्या. नंतर आहे आंध्र प्रदेश विधान परिषद बरखास्त. आत्ताच ओडिसाची जी विधान परिषदेशी संबंधित मागच्या राज्यसेवेला म्हणजे 2019च्या राज्यसेवेला प्रश्न विचारला गेलेला होता, तशाच पद्धतीने आंध्र प्रदेशची जी विधान परिषद होती ती आता बरखास्त करण्यात आलेली आहे. त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून विधान परिषदेशी संबंधित माहिती चांगल्या पद्धतीने घ्या. नंतर आहे एनआरसी, एनपीआर आणि सीएए. तुम्हाला तर माहित आहे की याच्याशी संबंधित खूप सारे वादग्रस्त विधान वगैरे झाले होते. त्याच्याशी संबंधित एवढे विधान झाले होते की जे आपला नागरिकत्व भाग 2 आहे राज्यघटनेमध्ये त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे HPCL आणि PGCIL जी महारत्न दर्जा कंपन्या मिळालेल्या आहेत. HPCL ला महारत्न दर्जा भेटलेला आहे, नंतर PGCIL ला सुद्धा महारत्न दर्जा भेटलेला आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की आता हे जे महारत्न दर्जा मिळालेले आहेत ते किती झालेले आहेत, तर आतापर्यंत 9 महारत्न दर्जा मिळालेल्या ज्या कंपन्या झालेल्या आहेत. नंतर फॉरेस्ट रिपोर्ट अहवाल जे आहे 2019चा तो वन अहवाल तो चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. पर्यावरणाचं जे टॉपिक आहेत 5 मार्क पर्यावरणाला राज्यसेवेला विचारले जातात, तसेच कंबाईनला एखादा प्रश्न विचारला जातो तर त्याच्याशी संबंधित आहे की फॉरेस्ट रिपोर्ट वाचन करून घ्या. नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे 2020चं झालेलं ते जे आहे ते कंबाईनसाठी महत्त्वाचं आहे. राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्ही वाचन करून घ्या, परंतु कंबाईनसाठी महत्त्वाचं आहे. नंतर आहे कोरोना विषाणू. कोरोना विषाणू बद्दल जेवढी माहिती तुम्हाला भेटवता येईल तेवढी माहिती चांगल्या पद्धतीने भेटून घ्या. कशा पद्धतीने लॉकडाऊन झालं भारतामध्ये वगैरे सर्व गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे राष्ट्रकुल संघटना. मालदीवचा याच्यामध्ये समावेश, म्हणजे जे मालदीव होतं की ज्यांनी राष्ट्रकुल संघटनेमधून माघार घेतली होती ते परत आता मालदीवने राष्ट्रकुल संघटनेमध्ये समावेश झालेला आहे. त्याचा परत एकदा त्यांनी समावेश करून घेतलेला आहे, तर त्याच्याशी संबंधित राष्ट्रकुल संघटनेशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर भारताचे पहिले CDS म्हणजे काय, तर जे 3 महत्त्वाचे जे पद आहेत भारताचे, म्हणजे आपले लष्कर पद आहेत तिन्ही पण, त्याच्यामध्ये एअरफोर्सचं आहे, नंतर नौदल आहे आणि नंतर आहे भूदल. या तिन्हीच्या पदाच्या वरचं एक पद निर्माण करण्यात आलं आहे. तिन्हीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिपिन रावत त्याचे सध्या पहिले CDS निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्याशी संबंधित माहिती चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. तर आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण. आता विज्ञान तंत्रज्ञान मध्ये काय घडामोडी आहेत आणि पर्यावरणाशी संबंधित कोणत्या घडामोडी आहेत की ज्या एक्झामला विचारल्या जाऊ शकतात, त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही पहा. ह्या ज्या घडामोडी आहेत त्या नोट डाऊन करा, पेनने लिहून ठेवा कोणत्या आपल्याला वाचायचं आहे करंटमधून, त्या सर्व तुम्ही लिहून ठेवा आणि मग वाचन करा. ह्याच्यामध्ये इस्रो आहे.
इस्रोशी संबंधित का प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 2019 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच 1969 ला इस्रोची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर आता 2019ला त्याला 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर चांद्रयान मोहीम 2, आता चंद्रयान मोहीम जे झालेले आहे त्याच्याशी संबंधित का प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ती पहिली मोहीम होती की चंद्रयान आपली, त्याच्या अगोदर चंद्रयान मोहीम पहिली झालेली आहे, ही दुसरी होती परंतु ही फेल झालेली आहे. आणि याच्याशी संबंधित खूप साऱ्या घडामोडी घडल्या होत्या की ज्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नंतर मिशन शक्ती विचारलं जाऊ शकतं. व्याघ्रगणना जे झालेले आहे की जी 4 वर्षांनी व्याघ्रगणना होती ती सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. नंतर महत्त्वाचे युद्ध सराव, जे महत्त्वाचे युद्ध सराव आहेत ज्याच्यामध्ये युद्ध अभ्यास कुणाशी संबंधित आहे, भारत अमेरिका, हे अशा पद्धतीचे जे युद्ध सराव झालेले आहेत ते युद्ध सराव तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. याच्याशी संबंधित मी व्हिडिओ पण केलेला आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता. नंतर विविध ॲप्स, पोर्टल व ऑपरेशन, आतापर्यंत भारतामध्ये खूप सारे ॲप्स वगैरे होतात की जे निवडणुकीशी संबंधित असतात, कृषीशी संबंधित असतात, भरपूर घडामोडीशी संबंधित भारत सरकार सुद्धा ॲप निर्माण करतं. तर ते ॲप जे आहेत ते ॲप सुद्धा महत्त्वाचे असतात. ते पोर्टल, ॲप आणि ऑपरेशन्स हे तुम्ही कोणते कशाशी संबंधित आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. कोणत्या म्हणजे आता समज सांगलीची पूर घटना होती त्याची संबंधित कोणती समिती स्थापन करण्यात आलेली आहे, समित्या सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये वाचन करून घ्या. त्यामध्येच भारतीय विज्ञान परिषद, आता भारतीय विज्ञान परिषद जी झालेली आहे ती सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्याशी संबंधित कुठे झाली, कशी झाली, काय त्याच्यामध्ये किती ते किती कालावधीपर्यंत झाली, हे सर्व तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे नांदूर मधमेश्वरी पक्षी अभयारण्य, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की रामसर यादीमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण आहे की जे रामसर यादीमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे हे नांदूर मधमेश्वरी पक्षी अभयारण्य आहे त्याच्याशी संबंधित जेवढी माहिती भेटवता येईल तुम्ही तेवढी माहिती भेटवा, कारण तुम्हाला कंबाईनला तर विचारलं जाईल परंतु राज्यसेवेला सुद्धा याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण पर्यावरणाचे 5 मार्क्स हे राज्यसेवेला असतात, त्यामध्ये रामसर यादीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये नांदूर मधमेश्वरी हे खूप महत्त्वाचं आहे की ते तुम्ही वाचन करून घ्या. नंतर आहे माद्रिद हवामान बदल शिखर परिषद, क्लायमेट चेंजेसशी संबंधित दरवर्षी एखादा प्रश्न विचारला जातो. तर COP25 जी झालेली आहे माद्रिदमध्ये ती खूप महत्त्वाची आहे की जी परिषद त्याच्याशी संबंधित माहिती करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने ते वाचन करून घ्या. नंतर सर्वात वेगवान संगणक फुगाकू, जपानने तयार केलेला आहे. फुगाकू सगळ्यात वेगवान संगणक आहे 2019ला. संगणकाशी संबंधित म्हणजे सगळ्यात वेगवान संगणक कोणता आहे ते त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला गेलेला होता, ह्या वर्षी पण विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे मी तुम्हाला टॉपिक दिलेला आहे जे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर आहे क्रीडा घडामोडी. तर क्रीडा घडामोडीमध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटले, त्यांचं काय कशाशी संबंधित आहेत खेळ वगैरे सर्व तुम्ही हे चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर सचिन तेंडुलकर हॉल ऑफ द फेम मध्ये याचा समावेश झालेला आहे. नंतर खेलो इंडिया युथ गेम्स, ज्या खेलो इंडिया युथ गेम्स आहेत त्या कोणत्या राज्याने सगळ्यात जास्त गेम्स मध्ये पदक जिंकले वगैरे हे सर्व तुम्ही याच्यामध्ये वाचन करून घ्या. नंतर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत की जे नवीन तयार झालेले पुरस्कार आहेत ह्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा याची संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र केसरी ज्या स्पर्धा आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. नंतर अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आहे त्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आहे आर्थिक घडामोडी. तर आर्थिक घडामोडीमध्ये कोणत्या घडामोडी तुम्हाला करायच्या आहे, तर यामध्ये जागतिक बँक भारताचा विकास दर, जागतिक बँकेनुसार भारताचा विकास दर कसा आहे, काय आहे वगैरे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर मूडीज जी संघटना आहे की जी पतमानांकन ठरवते त्या संघटनेबद्दल माहिती करून घ्या. भारतामध्ये मूडीजची जी आता कोणतं आपल्याला पतमानांकन दिलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये पाहून घ्या. नंतर भारताची आर्थिक पाहणी खूप महत्त्वाची आहे, तसंच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सुद्धा याच्यामध्ये वाचन करून घ्या. नंतर 15वा वित्त आयोग, आतापर्यंत NK सिंग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ह्याच्यावर 3 ते 4 वेळेस राज्यसेवा तसेच कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्याशी संबंधित त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे 15वा वित्त आयोग वाचन करून घ्या. नंतर मानव विकास अहवाल, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ह्याच्याशी संबंधित दरवर्षी प्रश्न विचारला जातो. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये नक्कीच याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा जो अहवाल आहे त्याच्याशी संबंधित माहिती करून घ्या. भारत कितव्या क्रमांकावर आहे, कशा पद्धतीने काढला जातो वगैरे सर्व ही माहिती करून घ्या.
नंतर 22वा विधी आयोग हा सुद्धा खूप महत्त्वाचा याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पहिला गुड गव्हर्नन्स इंडेक्स आहे, पहिला आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर 1 रुपयाची नवीन नोट, 1 रुपयाची जी नवीन नोट आलेली आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 1 रुपयाच्या नोटेशी संबंधित खूप दिवस झाला, म्हणजे 2014 मध्ये STI ला प्रश्न विचारला गेला होता, त्याच्यानंतर प्रश्न विचारला गेलेला नाही, त्यामुळे ह्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महत्त्वाचे पुरस्कार कोणते आहेत? यामध्ये नोबेल पुरस्कार. आता नोबेल पुरस्कार दरवर्षी एखादा प्रश्न राज्यसभेला विचारला जातो, कंबाईनला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो. यामध्ये विशेष म्हणजे अर्थशास्त्राचा पुरस्कार विशेष आहे की जो भारतीय व्यक्तीला भेटलेला आहे, म्हणजे जो परदेशी भारतीय व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, त्यामुळे हा पुरस्कार तुम्हाला नक्कीच विचारला जाऊ शकतो. नंतर साहित्याशी संबंधित प्रश्न का विचारला जाऊ शकतो? तर साहित्याशी संबंधित 2018चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नव्हता. तो पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला, म्हणजे 2018 2019 हे दोन्ही पुरस्कार हे 2019 मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते विचारला जाऊ शकतो. नंतर याच्यामध्ये ऑस्कर पुरस्कार आहेत. ऑस्कर पुरस्कारामध्ये कोणता सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वगैरे याच्याशी संबंधित माहिती करून घ्या. नंतर नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार, नरेंद्र मोदींना खूप सारे पुरस्कार भेटलेले आहेत, ते 5-6 पुरस्कार आहेत की जे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. कोणत्या देशाने दिला, कशाशी संबंधित आहे, पर्यावरणाशी संबंधित आहे, कशाशी संबंधित आहे, सर्व तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर भारतरत्न व पद्म पुरस्कार, आत्ताचे 2020चे जे भारतरत्न पुरस्कार आहे त्यामध्ये कुणालाही देण्यात आलेले नाही, परंतु जे पद्म पुरस्कार आहेत ते चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत, कोणते आहेत, ते कशाशी संबंधित आहेत, कोणत्या खेळाशी संबंधित आहेत वगैरे चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पाहून घ्या, कारण ह्याच्याशी संबंधित जोड्या लावा प्रश्न विचारला जातो. तर नंतर आहे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार, डॉक्टर प्रकाश आमटे यांना देण्यात आलेला आहे की जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये बिल गेट्सने हा पुरस्कार दिला होता, जो प्रकाश आमटेंना देण्यात आलेला आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. नंतर ज्ञानपीठ पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे, जे कंबाईनला विचारला जातो. नंतर मॅन बुकर पुरस्कार तसेच मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार, ह्याचे दोन्हीपैकी एखादा पुरस्कार कंबाईनला घ्या किंवा राज्यसेवा, या दोन्ही एक्झाममध्ये एक विचारला जातो, म्हणजे जातोच, 100% विचारला जातो. त्यामुळे हा पुरस्कार वाचायला विसरू नका. कोणाला देण्यात आला, यांचं पुस्तक कोणतं होतं, ह्याच्यामध्ये इंग्लिश भाषेमधून कोणत्या भाषेमध्ये केलं जाते, ट्रान्सलेट केलं जातं वगैरे, ह्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला जातो नक्कीच. त्यामुळे हे पुरस्कार चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर पहिला कृषी पुरस्कार, तर पहिला कृषी पुरस्कार डॉक्टर स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे, त्या पुरस्काराशी संबंधित माहिती करून घ्या. नंतर भारतीय शौर्य पुरस्कार खूप महत्त्वाचे, ते वाचन करून घ्या. महाराष्ट्र भूषण पुरस्कार चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचन करून घ्या. नंतर लता मंगेशकर पुरस्कार, यामध्ये भोपाळ सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार एक पुरस्कार देतं आणि मध्य प्रदेश सरकार एक पुरस्कार देतं. लता मंगेशकरांशी संबंधित ते पुरस्कार दोन्ही सरकारचे चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. नंतर टाइम्स पर्सन ऑफ द इयर, जे टाइम्स पर्सन ऑफ द इयर जे मॅगझिन आहे त्याच्या मुख पृष्ठावर, म्हणजेच मुख पृष्ठ आहे त्याच्यावर कोणतीही व्यक्ती त्याच्यामध्ये दरवर्षी जाहीर केलं जातं, ते पुरस्कार देण्यात येतो. ते ग्रेटा थनबर्ग आहे की जी महिला 16 वर्षाची एक स्त्री आहे की तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तिने क्लायमेट चेंजशी खूप मोठं भाषण वगैरे केलं होतं, त्यामुळे हिच्याशी संबंधित जेवढी माहिती तुम्हाला भेटवता येईल तेवढी माहिती भेटवा आणि चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. ह्याच्याशी संबंधित फिक्समध्ये तुम्हाला राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या, दोन्हीपैकी एकाही एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच. तर आहे राजकीय घडामोडी, तर राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये विधानसभेची निवडणूक झालेली आहे आपली, तसेच केंद्रीय निवडणूक सुद्धा झालेली आहे लोकसभेची. ह्या दोन्ही निवडणुकीशी संबंधित माहिती चांगल्या पद्धतीने करून घ्या. विधानसभेची निवडणुकीशी संबंधित जास्तीत जास्त माहिती मिळवा. नंतर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट, आता राष्ट्रपती राजवट ही काय आहे, तर राज्यघटनेशी संबंधित प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तिसरी राष्ट्रपती राजवट आहे की जी लावण्यात आलेली आहे, ती खूप कमी दिवसाची आहे, परंतु त्याशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाने लावली जाते, सर्व तुम्ही याच्याशी संबंधित माहिती राज्यघटनेमधून वाचून घ्या, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आहे महाराष्ट्राचे 19वे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. आता राज्यपालाशी संबंधित राज्यघटनेशी संबंध आहे, म्हणजेच ह्यांच्याशी संबंधित सुद्धा माहिती विचारली जाऊ शकतो. भगतसिंह कोश्यारी हे जे आहेत त्यांच्याशी संबंधित माहिती मिळवा. नंतर भारतातील उच्चपदस्थ व्यक्ती, भारतामध्ये जे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत ते महाराष्ट्रातील उच्चपदस्थ व्यक्ती, याच्याशी संबंधित मी 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. नंतर केंद्रीय मंत्रिमंडळ, तर केंद्रीय मंत्रिमंडळ कोणतं आहे,
ते चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचन करून घ्या, कारण त्याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारलाच जाऊ शकतो. नंतर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ जे आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा मी व्हिडिओ तयार केला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे जे दोन्ही मंत्रिमंडळ आहेत, हे दोन्ही मंत्रिमंडळ तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जातील, त्यामुळे हे व्हिडिओ नक्की पहा. आणि ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कारण याच्यावर तुम्हाला 2018 मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. इकडे मंत्री दिलेले आहेत, त्यांचं मंत्रिमंडळामध्ये कोणते पद त्यांना देण्यात आले, म्हणजे मंत्रिपद कोणते भेटलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. नंतर आहे निधन वार्ता. तर निधन वार्तामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, याच्यामध्ये आहे अरुण जेटली यांच्याशी संबंधित माहिती मिळवा. नंतर गिरीश कर्नाड, सुषमा स्वराज, दादू चौगुले, श्रीराम लागू, इरफान खान आणि ऋषी कपूर, एवढे जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी संबंधित एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, कंबाईनला घ्या किंवा राज्यसेवेला. त्यामुळे यांच्याशी संबंधित माहिती चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्या. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे काही दिनविशेष आहेत. तर त्यामध्ये दिनविशेषावर राज्यसेवेला एक प्रश्न फिक्समध्ये विचारला जातो. तुम्हाला तर माहीत आहे, याच्यामध्ये जे मागच्या वर्षी जैवविविधता दिन होता जो, त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला गेलेला होता. त्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला जे आपला WHO जे हे आरोग्य दिन आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला गेला होता. अशा पद्धतीने दिनविशेषशी संबंधित प्रश्न विचारला जातो. त्यामुळे दिनविशेष जे आहेत ते महत्त्वाचे दिनविशेष म्हणजे जागतिक दिनविशेष चांगल्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये करून घ्या. जागतिक तसंच राष्ट्रीय दिनविशेष सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करून घ्या. नंतर जे चर्चेत पुस्तक आहेत, जे आतापर्यंत चर्चेत पुस्तक आहे 2019 मध्ये किंवा 2020 मध्ये जे चर्चेमध्ये पुस्तक आहेत, ते चर्चेमधील पुस्तकाची चांगली लिस्ट बनवा, ते वाचन करून घ्या. कोणतं पुस्तक कोणाचं आहे, कारण याच्याशी संबंधित जोड्या लावा, किंवा तुम्हाला एखादा व्यक्ती झाला जातो व त्याचे पुस्तक विचारले जातं, अशा पद्धतीने तुम्हाला एक याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेट्स क्रॅक MPSC, भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. अभ्यासक्रम केंद्रित तयारी, राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये फाउंडेशन बॅच त्याच्यामध्ये घेतले जातात व्हिडिओ. नंतर इंटिग्रेटेड बॅच आहे, क्रॅश कोर्स आहे, फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा याच्यामध्ये घेतल्या जातात आणि बरंच काही, म्हणजे याच्यामध्ये भरपूर साऱ्या बॅचेस घेतल्या जातात. नंतर आहे अनअकॅडमी का जॉईन करावी. तर यामध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स आहेत, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस आहेत, सर्व परीक्षांसाठी सराव टेस्टचे पेपर सुद्धा याच्यामध्ये घेतले जातात. प्रत्येक आठवड्यात नवीन बॅचेस आणि कोर्सेस सुद्धा जाहीर केले जातात की जे तुम्हाला एकाच सबस्क्रिप्शनवर पाहता येणार आहेत. नंतर शंका निवारण व मार्गदर्शन सत्रे होतात, अमर्यादित ॲक्सेस याच्यामधून तुम्हाला भेटणार आहेत, सराव सेक्शन सुद्धा याच्यामध्ये होतात. नंतर याच्यामध्ये महाराष्ट्राचे टॉप MPSC एज्युकेटर म्हणजे महाराष्ट्रामधील जे टॉप MPSC एज्युकेटर आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहेत. किरण गायकवाड सर आहेत, सचिन ढवळे सर आहेत, अभिजित राठोड सर आहेत, तसेच अनिल कोलते सर आहेत, सचिन वारुळकर सर आहेत, श्रीकांत साठे सर आहेत, स्वप्नील राठोड सर आहेत, भूषण धूत सर आहेत, धनंजय आकट सर आहेत. नंतर यामध्ये सुभाष पवार सर आहेत, दुर्गेश माकवान सर आहेत, उमेश कुडाळे सर आहेत, सौरभ सोनवणे सर आहेत, राणी जैन आहे, सौराश्री वाघ मॅडम आहेत. नंतर डॉक्टर अक्षया रानडे मॅडम आहेत, प्रकाश शिंगळे सर आहेत, विशाल नागपुरे सर आहेत, किशोर गोरे सर आहेत, अतुल जगताप सर आहेत, सूरज पोटे सर याच्यामध्ये एक आहेत. नंतर अभ्यास करा कधीही कोठेही. आपल्याला काय आवश्यक आहे अभ्यास करण्यासाठी, तर हे क्लास जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला फक्त लॅपटॉप लागू शकतं किंवा टॅबलेट असेल तर टॅबलेट तुम्ही वापरू शकता किंवा मोबाईल फोनवरून सुद्धा याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. नंतर त्यासाठी तुम्हाला इंटरनेट लागेल. नंतर याच्यामध्ये तुम्ही फक्त एक वही घ्यायची आणि पेन घ्यायचा. तुम्ही फक्त त्यामधले जे टॉपिक आहे ते नोट डाऊन करायचे आणि तुम्हाला फक्त याच्यामध्ये 100% डेडिकेशन द्यावं लागेल. नंतर मार्केटमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये. तर अनअकॅडमीचे मार्केटमधील वैशिष्ट्ये काय आहेत, लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस आहेत, तुम्हाला स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे, याच्यामध्ये आपल्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल व विश्लेषण, आपली प्रगती कशा पद्धतीने झाली आहे त्याचा तपशीलवार अहवाल व विश्लेषण आहे. अमर्यादित बॅचेस आणि कोर्सेस सुद्धा याच्यामध्ये आहेत. नंतर सहज उपलब्धता, तुम्हाला अधिक शुल्क याच्यामध्ये नाहीये, प्रवास करण्याची सुद्धा गरज नाहीये, मर्यादित कंटेंट नाही म्हणजे तुम्हाला खूप सारा कंटेंट याच्यामध्ये भेटणार आहे. उजळणीची चिंता सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला नाहीये. एकाच छताखाली सगळे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला शिकवणार आहेत. ह्याच्यामध्ये हा सर्वांसाठी उपलब्ध आहे. कॉलेज स्टुडंट्ससाठी उपलब्ध आहे, फुल टाइम प्रिपरेशन करण्यासाठी उपलब्ध आहे, वर्किंग प्रोफेशनलसाठी सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये मॉक टेस्ट सिरीज आणि चॅम्पियनशिप सुद्धा होतात. त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्यात नवीन संपूर्ण मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, दैनिक टेस्ट, टॉप एज्युकेटरकडून सखोल विश्लेषण आणि संकल्पना स्पष्टता, संपूर्ण महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला टेस्ट सिरीज याच्यामध्ये होतात. नंतर याच्यामध्ये परवडणाऱ्या किमतीत हे तुम्हाला क्लासेस उपलब्ध आहेत. 1 मंथ पासून ते 24 मंथ पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. यावर 10% डिस्काउंट पण तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये सुलभ पेमेंट ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट करू शकता. नेट बँकिंग, UPI, वॉलेट, नो कॉस्ट EMI सिस्टम याच्यामध्ये आहे.
आजच डाउनलोड करा अनअकॅडमी लर्निंग ॲप आणि तुम्ही तुमचं जे भविष्य घडवायचं आहे ते तुम्ही या ॲपमधून घडवू शकता. त्यामुळे लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही अनअकॅडमीच्या बॅचेस जॉईन करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. यामध्ये मी तुम्हाला जे करंट आहे, करंटमध्ये कोणतं करंटचे टॉपिक तुम्ही केले पाहिजेत की जे तुम्हाला 80% पर्यंत म्हणजे 12 ते 13 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये देऊ शकतात, ते तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक मी सांगितलेले आहेत. त्यामुळे हेच टॉपिक चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. सारखं सारखं रिव्हिजन करून वाचन करून घ्या, कारण याच्यावर प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. मी असं नाही म्हणत की तुम्हाला हेच टॉपिक करा, परंतु बाकीचे टॉपिक सुद्धा तुम्ही वाचा, परंतु ह्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्या, कारण ह्याच्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच अशाच प्रकारे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत राहील. तोपर्यंत धन्यवाद.